कालीधर लापता हा हिंदी चित्रपट नुकताच झी5 वर प्रदर्शित झाला आहे। हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या केडी या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे। मूळ चित्रपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका मधुमिता यांनी हा रिमेक बनवला आहे। कालीधर लापता ची कथा कालीधर म्हणजेच अभिषेक बच्चन च्या आयुष्याभोवती फिरते। त्याला भ्रमाचा त्रास आहे, म्हणजेच तो अशा गोष्टी पाहू लागतो आणि विचार करू लागतो ज्या घडत नाहीत। तो त्याचे घर आणि जमीन विकायला तयार नाही। त्याच्या आजारावर एकमेव इलाज म्हणजे महागडी औषधे। त्याचे दोन्ही धाकटे भाऊ मनोहर विश्वनाथ चॅटर्जी आणि सुंदर प्रियांक तिवारी कर्जबाजारी आहेत। कालीधरपासून सुटका मिळवण्यासाठी ते दोघेही त्याला कुंभमेळ्यात सोडतात आणि मुद्दामहून हरवलेला आणि सापडलेला कॅम्पमध्ये कालीधर हरवल्याची तक्रार देखील नोंदवतात। आपल्या भावांना शोधत असताना कालीधर इटारसीला जाणाऱ्या बसमध्ये चढतो। तिकिटाचे पूर्ण भाडे देऊ शकत नसल्याने त्याला बसमधून बाहेर काढले जाते। तो एका अज्ञात गावात पोहोचतो, जिथे त्याला बल्लू म्हणजेच दैविक बघेला या 8 वर्षांचा अनाथ मुलगा भेटतो। सुरुवातीच्या वादानंतर ते मित्र बनतात। बल्लू कालीधरला त्याची इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो। दरम्यान भाऊ मालमत्ता विकू शकत नाहीत। कालीधरचा शोध घेण्यासाठी ते सरकारी अधिकारी सुबोध मोहम्मद जीशान अयूबची मदत घेतात। तो कालीधरला शोधू शकेल का? कालीधर परत येईल का? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल। कालीधर लापता ची कथा मूळ चित्रपटासारखीच आहे, काही बदल वगळता। तमिळ आवृत्तीत केडी मू रामास्वामी हा 80 वर्षांचा एक माणूस आहे, ज्याची मुले त्याची मालमत्ता हडपण्यासाठी इच्छा मरणाद्वारे त्याला मारण्याची योजना आखतात। तर हिंदी आवृत्तीत कालीधर हा एक मध्यमवयीन माणूस आहे, जो भ्रमाने ग्रस्त आहे। त्याची पुनर्निर्मिती करताना मधुमिताला उत्तर भारतातील वातावरण आणि काम करण्याची पद्धत समजून घेणे आवश्यक होते। काही दृश्ये सुसंगत वाटत नाहीत, जसे भंडारा येथे जेवण तपासण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यासारखे कालीधरची बिर्याणी खाण्याची पद्धत अशी आहे की प्रेक्षक त्यावर थिरकतात। हा पैलू त्रासदायक आहे। त्याचप्रमाणे कालीधरला एका आजाराने ग्रस्त असल्याचे दाखवण्यात आले, परंतु असे दिसते की लेखक स्वतः नंतर विसरला की त्याला काही आजार आहे। उदाहरणार्थ, त्याच्या माजी प्रेयसीला भेटायला जाताना त्याची आठवण अबाधित राहते। बिल्लू आणि कालीधर यांच्यातील गंमत, त्यांचा राग आणि नंतर त्यांचा मित्र बनण्याचा प्रवास मनोरंजक आहे। काही ठिकाणी संवादही विनोदी आहेत। अभिषेक बच्चन सतत विविध पात्रे साकारण्यास प्राधान्य देत आहे। या मालिकेत त्याने कालीधरमध्ये चांगला प्रयत्न केलाय। त्याने कालीधरचा त्रास, गोंधळ आणि वेदना त्याच्या भावनेतून योग्यरित्या व्यक्त केल्या आहेत। चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे बालकलाकार दैविक बघेला। तो त्याच्या भूमिकेत खूप आरामदायी दिसतो। त्याचा अभिनय कौतुकास्पद आहे। मोहम्मद जीशनने सुबोधच्या भूमिकेला योग्य अभिव्यक्ती दिली आहे। निम्रत कौर पाहुण्या भूमिकेत आहे। ती तिला दिलेल्या भूमिकेला न्याय देते। गीत सागर यांनी लिहिलेली गाणी आणि अमित त्रिवेदी यांचे संगीत कथेशी सुसंगत आहे, विशेषतः दिल बंजारा, ये रहे तेरी खोज में। सिनेमॅटोग्राफर गॅरिक सरकार यांनी त्यांच्या कॅमेऱ्याने गावाचे सुंदर चित्रण केले आहे। हा चित्रपट शेवटी साधेपणासह एक संदेश देखील देतो। हा चित्रपट सगळ्याच प्रेक्षकांसाठी नाही, हेही येथे नमूद करावेसे वाटते। म्हणजे ज्यांना मारधाड, शाहरुख सलमान सारखे चित्रपट आवडतात, अशांसाठी हा चित्रपट आवडणारा नाही, परंतु समजूतदार प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल।